मित्रहो नमस्कार. जनता जनार्दनमध्ये तुमचं स्वागत. आज मी जो विषय घेतला आहे तो फार नाजूक आहे, पण मला या विषयावर बोलणं अत्यंत जरुरीचं वाटतं आहे. मित्रांनो, सुशांत सिंग राजपूतच्या संशयात्मक मृत्यूच्या संदर्भात चाललेल्या केसमध्ये सुशांत आणि रिया चक्रवर्तीचा लिव्ह इन रिलेशनशिपचा काळा भयानक चेहरा लोकांसमोर आला आहे. वेगवेगळे ॲस्पेक्ट्स आहेत यांच्या रिलेशनशिपमध्ये. पहिला ॲस्पेक्ट मनी लॉन्ड्रिंग. सुशांतच्या अकाउंटमधून मोठी रक्कम काढली गेली आहे किंवा दुसऱ्या खात्यांमध्ये ट्रान्स्फर करण्यात आली आहे. ती रक्कम 15 कोटीच्या आसपास आहे असं सांगितलं जातं. सर्वसाधारण माणसासाठी ही रक्कम अतिशय मोठी आहे. दुसरा ॲस्पेक्ट असा आहे सुशांतची मानसिक स्थिती. तो डिप्रेशनमध्ये होता, त्याला बायपोलर पर्सनॅलिटी होती, त्याच्यावर औषधोपचार चालला होता. कोणत्या गोळ्या, काय प्रमाण, या सगळ्या गोष्टी संशयात्मक आहेत. अजूनसुद्धा काही अँगल्स आहेत ह्या केसमध्ये. जसं सुशांतला काही गोष्टी कळल्या होत्या दिशा सालियांच्या मृत्यूसंदर्भात. बरेच लोकांना सुशांतचं सक्सेस डाचत होतं. त्याचं करिअर संपवण्याची षडयंत्रसुद्धा रचल्या जात असल्याची गोष्टी समोर येत आहेत. मित्रांनो, वर मांडलेले पहिले 2 मुद्दे हे माझ्या आजच्या टॉपिकशी निगडीत आहे. मित्रांनो, सर्वप्रथम लिव्ह इन रिलेशनशिपचा अर्थ समजून घेणं जरुरीचं आहे. सुप्रीम कोर्टने या रिलेशनशिपचा मान्यता दिली आहे. आता लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे एक स्त्री आणि एक पुरुष अविवाहित असून एका छतखाली दीर्घकाळापर्यंत राहतात, त्याला लिव्ह इन रिलेशनशिप असं म्हटलं जातं. हा त्याचा साधा सोपा अर्थ आहे. या रिलेशनशिपमध्ये कोणताही बंधन सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक किंवा कायद्याचं नाही. जे दोघे स्त्री पुरुष यांनी या प्रकारच्या रिलेशनशिपचा स्वीकार केला आहे ते कोणतीही रिस्पॉन्सिबिलिटी आणि कमिटमेंटला बांधील स्वतःला करून घेत नाही. असं असताना सुप्रीम कोर्ट अशा पद्धतीच्या रिलेशनशिपला नवरा बायकोचं स्टेटस देतं. मी माझ्या अल्पबुद्धीनुसार जेव्हा विचार करतो की कोणतंही रिलेशनशिपमध्ये काहीच रिस्पॉन्सिबिलिटी, कमिटमेंट आणि मर्यादा नसती तर त्याला आपण रिलेशनशिप मानायचं का? माझ्या मते हे फक्त एक प्रकारची लाईफस्टाईल आहे. मला सांगा, एक स्त्री आणि एक पुरुष जेव्हा विवाहाच्या बंधनात बांधले जातात, देवाच्या, अग्नीच्या, ब्राह्मणाच्या, नातेवाईकांच्या साक्षीने, वैदिक मंत्राच्या आणि माता, पिता, आजोबा, आजी यांच्या आशीर्वादाने त्यांचा विवाह संपन्न होतो आणि त्यांना नवरा बायको असं घोषित केलं जातं. त्याचबरोबर या बंधनाच्या मर्यादा, रिस्पॉन्सिबिलिटीज, कमिटमेंट एक दुसऱ्याशी आपोआप बांधल्या जातात. याला मी रिलेशनशिप असं म्हणेन. आता सुप्रीम कोर्टने जे म्हटलं आहे, मी त्या जजमेंटमध्ये जात नाही. की ह्या सो कॉल्ड लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जी स्त्री आणि पुरुष इन्वॉल्ड आहेत त्यांना नवरा बायकोचं स्टेटस दिलं गेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की सुप्रीम कोर्टने कोणताही या सो कॉल्ड रिलेशनशिपला ठराविक कालावधी स्पष्ट केलेला नाही. मग या 2 व्यक्तींमधलं रिलेशन 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष किती काळ टिकलं तर त्यांनी दिलेले लीगल स्टेटस नवरा बायकोचं
मानायची. सुप्रीम कोर्ट या रिलेशनशिपला स्टेटस देऊन मोकळी झाली, पण त्याला बेस देऊ शकली नाही. मित्रांनो, एक सिंपलची गोष्ट आहे. एक स्त्री आणि एक पुरुष रीतसर लग्न करतात. त्यांना नवरा बायको हे स्टेटस त्यांचं लग्न रेजिस्टर झाल्यावर मिळतं. त्यानंतर त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात होते. 20, 25, 35, 40, 50 वर्ष संसारात झिजल्यावर, खस्ता काढल्यानंतर, उतार चढाव अनुभवल्यावर आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवणं, मुलांची शिक्षणं, मुलांवर संस्कार करणं, हे त्या नवऱ्यापेक्षा त्या स्त्रीची एक प्रकारे साधनाच मानावी लागेल. याला मी रिलेशनशिप म्हणेन. नवरा बायको हे म्हणून घेणं एवढं सोपं आहे का? मी सुप्रीम कोर्टचा विरोध अजिबात करत नाही. त्यांनी या सो कॉल्ड लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता देताना कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या आर्टिकल 21चा संदर्भ दिला आहे, आणि तो म्हणजे राईट टू लाईफ. आणि पुढे सुप्रीम कोर्ट असं म्हणते की एक पुरुष आणि एक स्त्री अविवाहित स्थितीत एकत्र राहतात, त्याला सिन म्हणजे पाप म्हणता येणार नाही. ठीक आहे. या गोष्टीला अनुसरून एक गोष्ट मला सुप्रीम कोर्टला आवर्जून विचारावीशी वाटते, आणि ती म्हणजे एक स्त्री किंवा एक पुरुष 6 महिन्यांनी वेगळे झाले किंवा 2 वर्षांनी वेगळे झाले, म्हणजे इथे मला असं म्हणायचं आहे की त्या दोघांना तुम्ही नवरा बायकोचं स्टेटस प्रदान केलं त्या काळासाठी, आणि ती स्त्री किंवा तो पुरुष दुसऱ्या संबंधात दुसऱ्याबरोबर प्रवेश केला आणि त्या संबंधात ते परत 2 किंवा 3 वर्ष राहिले की तुम्ही त्यांना परत नवरा बायकोचं स्टेटस देणार, बरोबर? कारण सुप्रीम कोर्ट या प्रकारच्या संबंधात कालावधी स्पष्ट करू शकली नाही. थोडक्यात जे विवाहित जीवन जगणारे लोक आहेत त्यांची पूर्णपणे चेष्टा केली असं मला वाटतं. असो, आता सुप्रीम कोर्टने ह्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या स्त्रीला डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 खाली संरक्षण दिलं आहे. आधी ह्या ॲक्टचा किती खालच्या पातळीवर जाऊन दुरुपयोग करण्यात आला आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. ज्याचा अख्ख्या देशभर वकिलांनी, पोलिसांनी आणि ज्युडिशरीनी कसा नेक्सस फॉर्म करून लोकांना कसं हॅरॅस केलं हे आपल्याला माहीत आहेच. डोमेस्टिक व्हायलन्सखाली मुलींना मोठमोठ्या वसुलीच्या रकमा टाकायला लावायच्या, आणि त्या मुलींपेक्षा ह्या नेक्ससलाच त्या केसेस चालवण्यात इंटरेस्ट आहे हे दिसून आलं आहे. 90% जास्त केसेसमध्ये काहीच तथ्य नसतं. इनफॅक्ट जेव्हा केस रजिस्टर केली जाते त्यात अगदी कॉमन पॉईंट्स असतात. फक्त वेळ, जागा, नाव आणि रक्कम बदलली जाते. हेच चाललं आहे सगळ्या खालच्या कोर्टांमध्ये. आता मला सांगा, ज्या रिलेशनशिपला काही बेस नाही, काही मर्यादाच नाही, एकमेकांविषयी काही रिस्पॉन्सिबिलिटी नाही, त्या रिलेशनशिपमध्ये ही सुविधा देणं किती योग्य आहे? आता बघा, सुशांत सिंग आणि रिया चक्रवर्तीचे लिव्ह इन रिलेशनशिपचं आउटकम काय झालं? सुशांतचे सर्व पैसे काढून घेण्यात आले. त्याला मेंटली डिस्टर्ब विथ बायपोलर पर्सनॅलिटी असं घोषित करण्याचा प्रयत्न केला. तो त्याच्या आईवडिलांपासून, नातेवाईकांपासून वेगळा झाला होता. ह्यात ब्लॅक मॅजिक म्हणजेच जादूटोणाचा उल्लेख केला जात आहे.
ह्या सगळ्या गोष्टी नाकारता येत नाही. पूर्णपणे तो त्याच्या लिव्हिंग पार्टनरच्या इशाऱ्यावर चालत होता असं दिसून आलं आहे. त्यात त्या लिव्हिंग पार्टनरला कसलंच लीगल बंधन नसल्यामुळे ती त्याच वेळेला आणखी किती लोकांबरोबर रिलेशनमध्ये होती कोण सांगू शकतं? कारण ह्या केसमध्ये, सुशांत सिंगच्या केसमध्ये महेश भट हे अँगल आलेलं आहे. मित्रांनो, पाश्चात्य संस्कृती जेव्हा आपण अपनावतो त्यावेळेला अशा प्रकारच्या लाईफस्टाईलला कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत हे आपण नको का समजून घ्यायला, जाणून घ्यायला. नुसतं ह्या संबंधात सर्व प्रकारची मोकळी उपलब्ध आहे आणि एक ॲडव्हेंचर आणि फ्रीडम म्हणून ह्यात पडायचं का? आपण वेळेत सावध झालो नाही आणि आपल्या मुलांना योग्य पद्धतीने सांगितलं नाही तर काही दिवसांनी ह्या प्रकारच्या लाईफस्टाईलमधून रिटर्न फिरणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल होणार आहे. ह्या अशा प्रकारचे जो सो कॉल्ड रिलेशनशिप आपल्या मुलांसाठी कितपत सेफ आहे हे तुम्ही मित्रांनो ठरवायचं आहे. आज मी ह्या रिलेशन संदर्भात जनरल बोललो. अजून बऱ्याच गोष्टी आहेत ह्या संदर्भात जे मी तुमच्यापुढं मांडणार आहे. पण आज इथेच थांबतो, आपली रजा घेतो. आपला शुभचिंतक. आपल्या प्रतिक्रिया मला जरूर पाठवा. जय हिंद.